नाही ना तुम्ही बोला. हॅलो माईक चेक. आजच्या दिवसातील पुढच्या सामन्याला सुरुवात. डोंगरकर सर त्यांचा सत्कार जतीन पाटील जतीन वर्टा करतील. सुरेश देशमुख हे सुरेशला फक्त हे द्या. सुरेश देशमुख यांचा सत्कार कविश पाटील करतील. प्रसाद आमरे सर यांचा सत्कार मंगेश मर्ले करतील. यश भानुशाली सर यांचा सत्कार पण मंगेश मर्ले करतील. प्रणव सर सगळे झाले ना. यश भानुशाली सर मनीष भालुशाली यांचे चिरंजीव. हा तेवढेच आहे, जास्त नाही. जयेश पाटील यांचा सत्कार कविश पाटील करतील. बरोबर घेतला माणूस. झाले ना. एक मिनिट जरा त्यांचं जरा मत एक मिनिट दे. तू बोल. हॅलो राजा एक मिनिट. हॅलो आजचे जे आपले आणि राजा यांचे स्वागत निनाद करतील. निनाद कदम. तरी मला वाटतं सर्वांचा सन्मान झाला असेल असं गृहीत धरतो. कोणी राहिलं, जर चुकून कोणी राहिलं असेल तर क्षमा असावी. आपण जे सहकार्य केलं या वर्षी हे हॅलो आपण हॅलो दिलीप कुवारा भाऊसाहेब आपण जरा स्टेजवर यायचं आहे. फोटो घेतला ना सर. आपण सर्वांनी जे सहकार्य केलं, खरं तर हे पर्व दुसरं आहे. पहिल्या पर्वामध्ये आम्ही एक ट्रायल घेतला ज्याच्यामध्ये फक्त आपले जे लायझनिंग करणारी जी मुलं आहेत त्यांच्यातूनच आपण हा म्हणजे पहिला पर्व हे केलं. आता दुसरं पर्व आपल्या सर्वांना घेऊन करण्याचा आमचा पहिल्यापासून प्रयत्न होताच आणि तो यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी आपण जे सहकार्य केलं त्याबद्दल आम्ही आपले खूप खूप आभारी आहोत. आमचा एक प्रश्न म्हणजे आमची एक विनंती होती तुम्हाला की पुढच्या वर्षी आपल्या ह्या मॅच आहेत ना, ह्या 2 दिवसाच्या असणार आहेत, शनिवार आणि रविवार. तर शनिवारी कृपया सगळ्या मुलांना सुट्टी मिळेल ही आम्ही अपेक्षा करतो. म्हणजे शनिवार रविवार शनिवार रविवार 2 दिवस हे टुर्नामेंट असणार आहे. कारण की ह्या शॉर्ट पिरियडमध्ये आपल्याला प्रत्येक संघाची जे खेळायची इच्छा असते ती होत नाहीये. त्याच्यामुळे आम्हाला जरा तुम्ही सहकार्य कराल ही अपेक्षा असणार आहे. आणि आपण कोणीतरी एकाने तरी मनोगत व्यक्त करावं. हो ते त्यासाठी आम्ही ती एक टीम तशी ठेवूया. म्हणून आमचं
सेलिब्रिटी मॅच. आणि जो प्रेक्षणीय सामना असतो ना तो आपण ठेवूया. सर आपण मनोगत व्यक्त करावं. कोणी औपचारिक एकाने केलं तरी चालेल. प्रणव सर, परेश सर आहेत, सागर सर आहेत. क्रिकेट प्रेमी परेश घरत सरांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. आयोजन नियोजनाबद्दल आपण 2 शब्द. सर्व लायझनर्स आणि बाकीचे कार्यकर्ते खूप सुंदर आयोजन केलं. यापुढे ह्याच्यापेक्षा चांगलं आयोजन करू. आमच्याकडनं जी काही मदत लागेल आम्ही सगळे करण्यास तयार आहोत. फक्त पुढच्या वेळेस आम्हाला एक मॅच जिंकू द्यायची. हां अट आहे. खरंच खूप सुंदर आयोजन केलं. थँक्यू. खूपच छान आयोजन झालं आणि आम्हाला खूप मजा आली. असंच पुढच्या वर्षी पण आपण करूया. 2 दिवस नक्की आपल्याला एकदम ठरलं 2 दिवस. सर्व लायझनर्स आहेत त्यांनी उत्तम व्यवस्था केलेली आहे, त्यात काही डाऊटच नाही. आणि मी मैदानात असताना प्रत्येक चेंडूची वाट पाहत होतो, पण आमचा विकेट कीपर एवढा स्ट्रॉंग होता ना की तो बॉल सोडतच नव्हता. त्यामुळे ती संधी हुकली. पुढच्या वर्षी चांगल्या जोमाने खेळू. धन्यवाद. 12 धावा. फुल रन्स ऑन द बोर्ड. थँक्यू सगळ्यांचं. हॅलो, धन्यवाद सर्व आर्किटेक्ट आणि इंजिनियर सरांचं खूप खूप धन्यवाद. तुमच्या सहकार्याने हे सगळं होऊ शकलं. असंच तुमचा साथ नेहमी असू द्या. पुढच्या वेळेस खूप चांगलं आयोजन करू ही तुम्हाला ग्वाही देतो. आणि तुम्ही खूप चांगली प्रॅक्टिस केली असं आम्ही बघितलं होतं. पुढच्या वेळेस अजून चांगलं जोश आणि जोमाने प्रॅक्टिस करा. तुम्ही नक्की जिंकतील. नक्की नक्की तुमच्यासोबत एक तुम्हाला डायरेक्ट क्वालिफाय केलं जाईल. जिंको असं नाही, पण काय डायरेक्ट क्वालिफाय केलं जाईल तुम्हाला. ही ग्वाही देऊ शकतो. आणि सर प्लीज शाकाहारी आणि व्हेज आणि नॉनव्हेजची व्यवस्था केलेली आहे, तरी प्लीज कृपया जेवून जावा तुम्ही सर्वांनी. आणि असंच तुमचं सहकार्य असू द्या आणि आशीर्वाद असू द्या सर. धन्यवाद सर. धन्यवाद. एक फोटो लाईव्ह चालू आहे. हॅलो माईक चेक. थँक्यू सो मच एव्हरीवन. जे सहकार्य तुम्ही या स्पर्धेसाठी केलं त्या स्पर्धेसाठी सर्वांनी खूप जास्त मेहनत घेतली आणि या मेहनतीला तुमची साथ लाभली आणि त्याचमुळे ही स्पर्धा आज आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. हॅलो ओळीयात पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. पालघर वॉरियर्स विरुद्ध पालघर फायटर्स सामना रंगतोय. धावसंख्या धावफलकावर 14 धावा. 14 रन्स ऑन द बोर्ड. तिसऱ्या षटकाला सुरुवात झालंय. तिसरं षटक हाताळत असताना गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय शशांक राऊत. यावेळेस वेगवान पद्धतीचा चेंडू होता. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. स्विंग अँड मिस. धावसंख्येत 22 रूपात 1 धावेने भर पडेल. धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते 15 धावा. 15 रन्स ऑन द बोर्ड. शशांक राऊत एक चांगला फलंदाज, मात्र वेगळ्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस आखूड टप्प्याचा चेंडू होता. शॉर्ट आर्म पुलचा फटका. चेंडू गेला लॉंग ऑन रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक तैनात. त्याच्या मस्तकाला दस्तक देत चेंडू चाललाय सीमारेषाच्या लगत, मात्र चांगलं क्षेत्ररक्षण. शेवटच्या वेळेस चांगल्यारीत्या चेंडू गॅदर केला आणि धावसंख्येत 2 धावेने भर पडली. धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते 17 धावा. 17 रन्स ऑन द बोर्ड. फलंदाजी मार्कवर फलंदाज धीरज. यावेळेस जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न. उजव्या यष्टीच्या एकदम बाहेरचा चेंडू.
त्याला ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र नाही झालाय, कनेक्शन नाही झालंय. तिसरं षटक मार्गस्थ. यावेळेस चेंडू स्लॉट मध्ये होता, चेंडूला खेळून काढले लॉंग ऑन रिजन मध्ये. चेंडू बराच काळ हवेत, तिकडे क्षेत्ररक्षक तैनात आणि वॉरियर संघाला लागलेला पहिला हादरा. धीरज बॅक टू द डगआउट. डिझाई नवीन फलंदाज, फलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय नितेश. धीरजची जागा घेण्यासाठी मैदानात उतरलाय. यावेळेस ऑन द टोस, चेंडूला सरळ फेकून दिलाय. पॉइंट सीमारेषा पार. नितेशच्या फळीतून एक क्वालिटी चौकार. 4. तीन षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या, धावफलकर आपल्याला पाहायला मिळते. 21 धावा, 21 रन्स ऑन द बोर्ड. नवीन गोलंदाज, गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय साहिलच्या रूपात. आपल्या संघाच्या वतीने चौथं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन. फलंदाजी मार्कवर सलामीवीर तय्यब, चांगला फलंदाज. यावेळेस स्विचिटचा फटका मारण्याचा प्रयत्न, मात्र बॉडी लेंथ मध्ये टाकलेला चेंडू, चांगला चेंडू. पंचांचा निर्णय इथे येतोय लेग बाईटच्या रूपात. धावसंख्येत एक अतिरिक्त धावेने भर पडेल. धावसंख्या, धावफलकावर 22 धावा, 22 रन्स ऑन द बोर्ड. शेवटचं षटक. आतापर्यंत धावसंख्या पाहायला गेली तर मात्र 22 धावा झाल्यात. समोर एक चांगली टीम असताना तुम्हाला जास्तीत जास्त धावा कमावणे गरजेचे आहे आणि त्याचा प्रयत्न करत असताना दोन्ही फलंदाज, फलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढचा चेंडू घेऊन साईल. यावेळेस बॉडी पासून खूप लांब ठेवलेला चेंडू, खेचून मारण्याचा प्रयत्न होता, मात्र प्रॉपर कनेक्शन नाही होत झालंय आणि चेंडू सरळ विसावल्या यष्टीरक्षकाच्या हातात. शशांक राऊत, चांगला फलंदाज, चांगला गोलंदाज. आपल्या संघासाठी क्षेत्ररक्षण सजवत असताना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय, कारण समोर नितेश सारखा एक चांगला फलंदाज ज्याने शशांकच्या शेवटच्या चेंडूवर ऑन द टोच एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये चांगला चौकार ठोकला होता. त्याची जाणीव असताना शशांक राऊत मैदानाच्या आतमध्ये स्वतः यष्टीरक्षकाच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतोय. साहिल, चांगला गोलंदाज, खूप मोठा रनअप असलेला गोलंदाज आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. राईट ओव्हर द विकेटचा मारा करण्यासाठी सज्ज झालाय. बघा, मी सांगितल्याप्रमाणे एक्स्ट्रा कव्हर आणि एक्स्ट्रा पॉइंट रिजन संपूर्ण प्रोटेक्टेड ठेवलंय शशांक राऊतनं. यावेळेस डान्सिंग डाऊन द विकेटचा फटका मारण्याचा प्रयत्न, मात्र फटका फसलाय. तिकडे एक चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न, फलंदाज बाद, विकेटचं पतन. डिझाई. फलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय प्रदीपच्या रूपात. धावसंख्या, धावफलकावर
आतापर्यंत मात्र 22 धावा. अतिशय सुंदर गोलंदाजी फायटर संघाकडून आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. यावेळेस स्लॉटमध्ये चेंडू होता, मात्र चेंडूला दिशा दिली. एक्स्ट्रा पॉइंट रिजन मध्ये चेंडू सरळ चाललाय. तिकडे क्षेत्ररक्षक तैनात आहे शशांक राऊत. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांच्या मार्फत आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्येत 2 धावेने भर पडेल. धावसंख्या धावफलकावर आता आपल्याला पाहायला मिळते 24 धावा, 24 रन्स. तय्यब अगदी सुरुवातीपासून हा फलंदाज खेळपट्टी मार्कवर तग धरून बसलाय, मात्र मोठा फटका येणे अजूनही शक्य झालं नाहीये तय्यबला. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. पुढचा चेंडू घेऊन अभिषेक. या वेळेस पुन्हा एकदा स्विच हिटचा फटका मारण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा फलंदाज हुकलाय. लेग बाईटचा इशारा. धावसंख्येत अतिरिक्त धावेने भर. धावसंख्या धावफलकार आपल्याला पाहायला मिळते 25 धावा. 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 1 इनिंगचा खेळ समाप्त झालाय आणि 1 इनिंगच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते 25 धावा. षटक संपलंय. आमचे स्कोरर दर्शवत आहेत 4थ्या षटकाचा खेळ संपलाय. 6 चेंडू टाकून झालेत आणि पहिल्या इनिंगचा खेळ देखील संपुष्टात आलाय आणि 1 इनिंगच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकर आपल्याला पाहायला मिळते 25 धावा, 25 रन्स ऑन द बोर्ड. आणि फायटर संघाला सामना जिंकायचा असेल तर 24 चेंडून मागे 26 धावांचे एक माफक आव्हान. घेऊया थोड्या क्षणांची विश्रांती. चान्स देऊया आपले मित्र नकुल यांना. प्लीज डीजे हॅव सम सॉन्ग. थँक्यू. संपलेला आहे. माफक अशा 26 धावांचं आव्हान 26 धावांचं असं आव्हान ठेवलेलं आहे आणि शिरगाव गावाचे सुपुत्र पंच अक्रम आणि तय्यब हे 2 असे जाणते असे पंच आपल्याला मैदानाच्या दिशेने दिसतात. खरोखरच त्यांचं मनपूर्वक आभार. सकाळच्या सत्रापासून ते आतापर्यंत चांगली अशी पंचगिरी आपल्याला करताना आपण त्यांना पाहतोय. तर मैदानामध्ये सलामीवीर फलंदाज आपल्याला दिसतात. साहिल आणि शशांक यांची जोडी. स्ट्राईक झोनवर असेल तो शशांक नावाचा फलंदाज आणि नॉन स्ट्राईक झोनवर असणार आहे तो मिस्टर साहिल. आणि वैयक्तिक असं पहिलं आणि संघाकडनं पहिलं षटक हाताळण्यासाठी सज्ज असणार आहे तो उजव्या हाताचा गोलंदाज मिस्टर तय्यब. दोन्ही शिरगाव गावाचे सुपुत्र आपल्याला मैदानामध्ये पाहावयास मिळतात. आयडिया नाही त्यांना माहिती. मी त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व नाही झाला. तर
पंचांच्या उजव्या बाजूने षटक हाताळण्यासाठी सज्ज असणारा गोलंदाज मिस्टर तय्यब आणि त्याचा सामना करेल तो सलामीवीर फलंदाज आक्रमक असा फलंदाज शिरगाव गावाचा सुपुत्र मिस्टर शशांक. अशी ही दोन अष्टपैलू खेळाडूंची जोडी आपल्याला मैदानामध्ये दिसते. फुलटॉस असा चेंडू, त्याला सन्मान दिला पण एक धाव काही रोखू शकला नाही. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता परंतु एकाच धावेमध्ये समाधान मानलं आणि या एका धावेनिशी संघाचा श्री गणेश होतोय तो पालघर फायटर्सच्या संघाचा. खरोखरच सकाळच्या सत्रापासून हे सामने आज आयोजित केले होते. सामन्याला कुठल्याही प्रकारचं गालबोट न लागता सुखरूपरित्या हे सामने पार पडतायत, त्याचा आनंद होतोय. जोरदार मारण्याचा प्रयत्न होता परंतु प्रयत्न चुकला. पुढील काम यष्टीरक्षकाने पूर्ण केलं. निर्धाव चेंडूची सांगता होतोय ती तय्यब यांच्या गोलंदाजीवर. आतापर्यंत 2 चेंडूचा खेळ समाप्त झालेला आहे, एकच धाव झालेली आहे. माफक असं 26 धावांचं आव्हान ठेवलेलं असताना ते आव्हान पूर्ण करण्यासाठी सलामीवीर फलंदाज साहिल आणि शशांकची जोडी मैदानामध्ये आपल्याला दिसते. परंतु मैदानामध्ये काय होतंय, खूपच सुंदर गोलंदाजी हाताळतोय तो गोलंदाज तय्यब. अनुभवी असा गोलंदाज ज्याचं नेहमी अष्टपैलू खेळाडू म्हणून नाव घेतलं जातं असा गोलंदाज आपल्याला बॉलिंग मार्कवर दिसतोय. चेंडू लेग साईडच्या दिशेने मारलेला फटका, चेंडू बऱ्याच काळ हवेत आणि तिथे चुकी होते. नितेश देव मॅन फ्रॉम मुरबा याच्याकडनं मोठी चुकी होते, त्याचाच फायदा दोन्ही फलंदाजांनी घेतला आणि 2 चोरट्या धाव चोरून काढल्या. या 2 धावांची धावसंख्येचा फलक सरकतोय ते 3 या आकड्यावर. खरोखरच सुंदर असं आयोजन नियोजन आपल्याला पालघर लायसन्स प्रीमियर लीग यांच्या माध्यमातून मिळते आणि सर्वच आर्किटेक्ट इंजिनियर्स यांचे मनपूर्वक आभार. त्यांनी आर्थिक सहाय्य आपल्या या स्पर्धेसाठी दिलं, खरोखरच मोलाचं सहकार्य केलं, त्यांचं मनपूर्वक आभार. असं सहकार्य दरवर्षी या स्पर्धेसाठी करत राहा अशी मी त्यांना विनंती करेल. मैदानामध्ये काय होतंय, 2 धावा यशस्वीरित्या पार होतात आणि 2 धाब्यानिशी धावसंख्येचा फलक सरकतोय 5 या आकड्यांवर. आपल्या षटकातील अखेरचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज असणारा गोलंदाज मिस्टर तय्यब पंचांच्या उजव्या बाजूने मारा करण्यासाठी सज्ज असणार आहे. जोरदार मारण्याचा प्रयत्न होता परंतु काय घडतंय, लेग बाईच्या स्वरूपात एक धाव निश्चितपणे पूर्ण होते आणि पहिल्या षटकाची समाप्ती होते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 6 या आकड्यांवर. तर बोलायचं झालं तर खरोखरच पालघर लायसन्स प्रीमियर लीग पर्व 2 आणि या स्पर्धेसाठी खरोखरच आपल्याला मोलाचं सहकार्य केलं ते पालघरचे सगळेच आर्किटेक्ट्स आणि इंजिनियर्स आणि प्रत्येक संघाचे संघमालक यांनी आर्थिक सहाय्य केलं. खरोखरच त्यांच्यामुळे ही स्पर्धा पार पडते आणि गणवेशाचा विचार केला तर प्रत्येक रंगी गणवेश परिधान करून प्रत्येक खेळाडू आपल्या संघासाठी योगदान देण्याचा प्रयत्न करतोय. हे या स्पर्धेचं रूपांतर आपल्याला पाहावयास मिळतंय. चला तर जाऊया मैदानाच्या दिशेने. पहिल्या षटकाची समाप्ती झाल्यानंतर वैयक्तिक असं पहिलं आणि दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज प्रदीप पंचांच्या डाव्या बाजूने मारा करण्यासाठी सज्ज असणार आहे. रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न चुकला. निर्धाव चेंडूची सांगता होत आहे. पुढील काम यष्टीरक्षकाने पूर्ण केलं. खरोखरच सुंदर अशी गोलंदाजी हाताळतोय तो प्रदीप. मागील सामन्यामध्ये देखील आपण पाहिलं होतं त्यांच्याकडनं खूप अशी सुंदर अशी गोलंदाजी हाताळताना तेच कायमस्वरूपी ठेवताना आपल्याला दिसतात. जोरदार मारण्याचा प्रयत्न, समोरच्या दिशेने मारलेला फटका, चेंडू बऱ्याच काळ हवेत. तिथे अमर नावाचा खेळाडू कुठल्याही प्रकारची चुकी न करता खूप सुंदर असा झेल घेतोय. खरोखर सुंदर असा झेल घेतलेला आहे तो अमर याने आणि मोठा धक्का लागतोय तो साहिल यांच्या रूपात पालघर फायटर्स संघाला. कमांड
डीजे. आणि आपण दोन बंधूंची जोडी पाहू शकतात मैदानामध्ये. क्षेत्ररक्षक करणारा तय्यब आणि फलंदाजी करणारा मजर नावाचा फलंदाज, हे दोन बंधू आपल्याला मैदानामध्ये पाहावयास दिसतात. खरोखरच दोन्ही खेळाडूंचा विचार केला तर अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं. खूपच सुंदर असा फटका, देखना फटका. तिथे राज राऊत हे उपस्थित आहेत आणि खूपच सुंदर अशी फेकी केली. तोपर्यंत दोन्ही फलंदाजांनी एक धाव घेतली आणि या एका धावेनिशी धावसंख्येचा फलक सरकते ते 7 या आकड्यांवर. माफक अशा 26 धावांचं आव्हान पूर्ण करताना गोलंदाज देखील हवी होत आहेत. ते पालघर फायटर्स या संघावर, पालघर वॉरियर्स संघाचे. शशांक यांचा विचार केला तर शिरगाव गावाचे सुपुत्र म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, अजिंक्य मराठामध्ये सलामीवीर फलंदाज नेहमी सातत्यपूर्वक त्यांच्याकडे असतं आणि आक्रमक असे फलंदाज आहेत. पाहूया मैदानामध्ये आक्रमकता दाखवत आहेत की गोलंदाज त्यांच्यावर हवी होत आहेत. पुढील चेंडू सज्ज असणार आहे गोलंदाज. खूपच सुंदर असा चेंडू हळूवारपणे ढकलून काढला लॉंग ऑफच्या रिझन मध्ये. तिथे फॉर्मलिंग झालं. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव देखील यशस्वीरित्या पूर्ण झाली. या 2 धावांची धावसंख्येचा फलक सरकते ते 9 या आकड्यांवर. खरोखरच रोमहर्षक असा सामना आपल्या भेटीला दिसतोय मैदानामध्ये पालघर फायटर्स आणि पालघर वॉरियर्स या दोन्ही संघाच्या दरम्यान. पालघर वॉरियर्स संघाने पाहिलं गेलं तर 26 धावांचं माफक असं आव्हान ठेवलेलं आहे ते 4 षटकांमध्ये आणि पालघर फायटर्स संघ ते आव्हान पूर्ण करण्यासाठी कष्ट करतोय. आपण ही स्पर्धा युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून ओम साई स्पोर्ट्स सरावली. खरोखरच त्यांचे मनपूर्वक आभार. त्यांच्यामुळे आपल्याला आज मनोरंजनाची वेळ आली आणि खरोखरच ज्या खेळाडूने चांगली कामगिरी केली असेल तो नक्कीच आपली व्हिडिओ क्रॉप करून ती पोस्ट करणार. खूपच सुंदर असं चित्रण आपल्याला ओम साई स्पोर्ट्स सरावली यांच्याकडनं युट्यूब लाईव्ह च्या माध्यमातून पाहावयास मिळते. त्यांचे देखील मनपूर्वक आभार. आपल्याला या स्पर्धेसाठी मंडप आणि स्टेज यांची सोय करून दिली त्यांचं देखील मनपूर्वक आभार. खूपच सुंदर असा फटका लेग साईडच्या दिशेने मारलेला फटका. तय्यब तिथे थोडे स्टेबल होते, लेझी झालेले होते आणि त्याचाच फायदा दोन्ही फलंदाजांनी उचलला आणि 2 धावा चोरून काढले. या 2 धावांची धावसंख्येचा फलक सरकते ते 12 या आकड्यावर. 2 षटकांचा खेळ आतापर्यंत संपन्न झालेला आहे आणि 2 षटकांचा खेळ येणं बाकी आहे. 12 चेंडू मध्ये 14 धावांची आवश्यकता असणार आहे ती पालघर फायटर्स या संघाला विजय प्राप्त करण्यासाठी. पाहूया हा सामना शेवटपर्यंत नक्कीच मनोरंजनकारक होणार याची काही खंत नाहीये. आणि संपूर्ण टाका 4 जे वरचे ते संगीता बाकी घरी. 12 चेंडू आणि 14 धावा असं आव्हान मैदानामध्ये आपल्याला पाहावयास मिळते. खूपच सुंदर असा देखना फटका, रिव्हर्स स्वीपचा फटका आणि चेंडू जातोय सीमारेषा पार. चौकार. कमॉन डीजे.
पुन्हा एकदा जोरदार मारण्याचा प्रयत्न चुकला आणि पुढील काम यष्टीरक्षकाने पूर्ण केलं. निर्धाव चेंडूची सांगता होते. खरोखरच हा सामना रोमहर्षक आपल्याला पाहावयास मिळतोय. पुन्हा एकदा पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न होता. गोलंदाज हवी होतोय. पहिला चेंडू जर फलंदाजाचा होता तर 2 चेंडू माझे असणार असं रूपांतर दाखवून देतोय तो गोलंदाज हेमानंद. पुन्हा एकदा जोरदार मारण्याचा प्रयत्न आणि चेंडू जाईल की सीमा रेषा पार. षटकार. कमॉन डीजे. परिस्थिती 23 या आकड्यांवर अजूनही 3 धावांची आवश्यकता असणार आहे. पाहूया या षटकातच त्या 3 धावा पूर्ण करतायत की सामना पुढील षटकापर्यंत जाईल. ह्या समोर प्रश्नचिन्ह उभं राहिलेलं आहे. जोरदार मारण्याचा प्रयत्न. लेग साईडच्या दिशेने मारलेला फटका. तिथे तय्यब यांच्याकडनं कुठली चुकी नव्हता. सुंदर अशी फेकी होत आहे परंतु फलंदाज चतुर चालक दिसत आहेत आणि 2 धावा घेण्यामध्ये यश मिळते. ते दोन्ही फलंदाजांना शशांक आणि मजर नावाचे फलंदाज खूपच सुंदर रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहावयास मिळते दोन्ही फलंदाजांच्या मार्फत आणि सामना टाय झालेला दिसतोय. माफक असं 1 धावा. 6 चेंडू. 1 चेंडू बाकी आहे. 1 चेंडू बाकी आहे. पंच शशांकने 2 बॉल आउट. ओके ओके. किरण घरात याचं नाव वाटतं. वैयक्तिक असं पहिलं आणि संघाकडनं अखेरचं षटक हाताळण्यासाठी मिस्टर किरण आपल्याला बॉलिंग मॅटवर पाहावयास मिळत आहेत. तर फक्त माफक असं 6 चेंडू आणि 1 धावाची आवश्यकता असताना सन्मानजनक फटका. परंतु तिथे काय होतंय राज यांच्या हातामध्ये चेंडू आला होता. थोडंसं फॉर्मलिंग झालं परंतु 1 धाव घेण्यामध्ये यश मिळालं. या 1 धावेनिशी सामना विजयी होतोय तो पालघर फायटर संघ. तर या स्पर्धेच्या माध्यमातून आर्किटेक्ट्स आणि इंजिनियर आर्किटेक्ट केतन सावंत सर, आर्किटेक्ट किरण शिवदे सर, आर्किटेक्ट श्रीकांत येवले